हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कलाकंद। तर चला तर आपण पनीरचं कलाकंद बनवणार आहोत। तर त्यासाठी मी एक अर्धा कप मलाई घेतलेली आहे। मलाई मी कढाई ठेवलेली आहे। अर्धा कप मी मलाई घेतलेली आहे। ही दुधाची साय आहे। दूध न वापरता मी मलाई वापरणार आहे। तर अशा प्रकारे मी मलाई घेतलेली आहे। ही अर्धा कप मलाई आहे। तर आपण मलाई चांगली विरघळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मलाई विरघळून घेतलेली आहे। लो फ्लेमवर आहे। आता यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत अर्धा कप। अशा प्रकारे मी मिल्क पावडर घातलेली आहे अर्धा कप। आता ही पण आपण चांगली यामध्ये फेटून घेऊ, विरघळून घेऊ। अशा प्रकारे मी चांगली फेटून घेतलेली आहे। आता यात आपल्याला घालायचं आहे अर्धा कप साखर। साखर पण आपण चांगली विरघळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपली साखर विरघळत आहे। अशा प्रकारे आपण लो फ्लेमवर हिला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया। आता यामध्ये आपण घालणार आहोत पनीर। मी 150 ग्राम पनीर घेतलेला आहे। यामध्ये पनीर घालून घेत आहोत। अशा प्रकारे आपण याला चांगले शिजवून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपली मिठाई कलाकंद ठीक होण्यासाठी तयार झालेली आहे, ठीक होत आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा साजूक तूप। ही आपली लो फ्लेमवरच शिजत आहे। मला शिजवता 10 मिनिटे लागली आहेत। आता ती पॅन सोडू लागलेली आहे, कढाई सोडू लागलेली आहे। तर आपण आणखीन थोडीशी ठीक होऊन देऊयात 1 मिनिटभर। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली बर्फी ठीक होत झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि या हीटवरच आपण हिला थोडीशी गरम हवा जाऊन आणि ती याच्यामध्ये सुकेल पण कढाईच्या हीटवर। आता आपण गॅस बंद करतोय। गॅस बंद केलेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला रोज वॉटर घालायचे आहे। याचा फ्लेवर खूप छान येईल। अशा प्रकारे मी अर्धा चमचा रोज वॉटर घातलेले आहे। आता आपण याला चांगले ढवळून घेऊ आणि काढून घेऊया। मी ट्रे तयार केलेला आहे। अशा प्रकारे ट्रेमध्ये मी बटर पेपर लावून त्याला तुपाने ग्रीस केलेले आहे। आता आपण याला काढून घेऊया। अशा प्रकारे काढून घेतलेली आहे। आता आपण हे जास्तीचा कढाईमध्ये आहे तेही काढून घेऊयात।
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ट्रेमध्ये सेट केलेली आहे. आता आपण काजू बदामाच्या कापांनी याला गार्निशिंग करूया. आता याला अर्ध्या तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया. बघा तर फ्रेंड्स, आपला कलाकंद चांगला सेट झालेला आहे. तर चला तर आपण याला काढूया. अशा प्रकारे मी काढून घेतलेला आहे. आता याला आपण कापूया. अशा प्रकारे मी कापत आहे आणि आता सर्व करते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कलाकंद तयार झालेला आहे. खूप छान झालेला आहे. आता आपण याला बघा तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे सर्व डेकोरेट केलेला आहे, सर्व केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या 100-150 ग्राममध्ये आपला एवढा मोठा कलाकंद बनलेला आहे. खूप सुंदर दिसतोय आणि चविष्ट पण आहे. असा कलाकंद म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बनला जातो. खूप काही वेगळ्या प्रकारे बनवला जातो. तर हा एकदम सुंदरसा कलाकंद. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल. माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.